फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण जे उत्पन्न वर्षभरात घेतलं मग त्या उत्पन्नावर सरकारला किती टॅक्स द्यायचा किंवा कशा पद्धतीने टॅक्स आपण भरायचा, इन्कम टॅक्स, त्याची माहिती आपण इयत्ता 9वीमध्ये घेतली आहे. यावर्षी आपण दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे GSTबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. मग GST प्रणाली म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत असायला हवं. मुलांनो, पूर्वी प्रत्येक वस्तूवर हा वेगवेगळ्या पद्धतीने कर आकारला जायचा. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही विकत घेत असताना त्या वस्तूवर समजा जकात असेल, बरोबर. म्हणजे पूर्वी जर तुम्ही बघितले तर जसं आता टोल नाके आहेत तशा पद्धतीचे पूर्वी जकात नाके असायचे आणि या जकात नाक्यावर तुम्ही त्या गाडीमधनं कोणती वस्तू आणलेली आहे मग त्याच्यावर टॅक्स घेतला जायचा. त्यानंतर तुमचा व्हॅट हा आकारला जायचा. त्याच्यानंतर सीमा शुल्क अशा पद्धतीचा भाग त्या ठिकाणी आकारला जायचा. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी टॅक्स आकारले जायचे. आणि या टॅक्समध्ये स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्याचा वेगळा टॅक्स असायचा, पुन्हा केंद्राचा वेगळा असायचा. आणि मग त्यामुळे फारच विचित्र प्रणाली अशा स्वरूपातली होती. कोणत्या खरेदी विक्रीवर एखादी वस्तू तुम्ही दुकानात खरेदी केली तरी वेगळ्या प्रकारचा टॅक्स असायचा, विकली तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स त्या लोकांना भरायला लागायचा. म्हणून या सगळ्यांवर एक उपाय म्हणून सरकारने GST प्रणाली ही लागू केलेली आहे. मग GSTचा फुल फॉर्म म्हणजे काय तर G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस आणि T म्हणजे टॅक्स. जे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे ही संपूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली ही सरकारने लागू केलेली आहे. त्यामुळे जे काय मग सांगितले त्याप्रमाणे उत्पादन शुल्क किंवा सीमा शुल्क, व्हॅट किंवा करमणुकीचा कर असेल किंवा सेवा कर आहे, जकात कर आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे कर आता न भरता एकाच GSTच्या खाली हे येऊ शकतील. मग GST म्हणजे पूर्ण सरकार एखाद्या वस्तूवर एकदाच काय तो कर आकारला जाणार आहे, बरोबर आहे. आणि मग तो आकारला गेल्यानंतर त्याचा निम्मा भाग हा केंद्राला आणि निम्मा भाग हा राज्याला दिला जातो, बरोबर आहे. मग त्यामध्ये जो राज्याला दिला जातो त्याला SGST म्हणतात, म्हणजे स्टेट. S म्हणजे काय स्टेटसाठी आणि CGST म्हणजे सेंट्रलसाठी दिला जाणारा टॅक्स. बघा इथे आपण लिहूया. मग याप्रमाणे एकूण कर प्रणाली जी आहे ती GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग त्यापैकी जो काही टॅक्स सरकार गोळा करतं तर मग सांगितल्याप्रमाणे त्यातला अर्धा हा सेंट्रलला म्हणजे केंद्राला जातो आणि अर्धा हा स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणून CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGSTचा फुल फॉर्म स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि मग सांगितल्याप्रमाणे की GSTचा अर्धा भाग जातो CGST आणि SGST. GST हा साधारणपणे GSTचा रेट हा साधारणपणे 0 ते 28% आहे, बरं. 0 ते 28% हा एखाद्या वस्तूवर कर आकारला जातो, ठीक आहे. मग आपण असं म्हटलं की एखाद्या वस्तूचा, बरोबर आहे, इफ GSTचा रेट, GSTचा दर हा समजा आपण असं म्हटलं की 14% असेल, ठीक आहे. तर म्हणून मग CGST किती असेल तर जेवढा CGST असतो तेवढाच SGST असतो. लक्षात घ्या, म्हणजे सेंट्रल आणि स्टेट दोघांचे कर प्रणाली एकच आणि ती किती असते तर हाफ ऑफ GSTच्या निम्मे असते, ठीक आहे. म्हणजे जर 14% असेल तर CGST आणि SGST किती तर 1/2 गुणिले 14 2ने भागलं तर 7% असू शकेल. लक्षात आलं. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट की GST जो असेल त्या GSTच्या निम्मा हा CGST आणि SGST असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट CGST आणि SGST हा नेहमी सारखा असतो, लक्षात आलं आहे. आणि तो नेहमी GSTच्या निम्मा असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणताही दुकानदार
जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा तो आपल्याला एक प्रकारचं बिल देतो, बरोबर आहे. मग ते बिल हे दोन म्हणजे साधं काही वेळेला तो कॅश मेमो असतो, म्हणजे साधं सोपं फक्त त्याच्यावर कुठे काही नंबर नसतो, हे त्याने स्वतः छापलेलं असतं पुस्तक आणि त्याच्यातनं तो फाडून देतो, म्हणजे ते खरं बिल नसतं, बरोबर. मग खरं बिल कसं असतं, तर खरं तर त्याच्यावर करबीजक, त्याला करबीजक म्हणतात किंवा टॅक्स इनव्हॉइस म्हणतात. मग हे टॅक्स इनव्हॉइस दिसायला कसं असतं किंवा त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी असतात ते आपण आता पाहूया. बघा आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 82वर एक तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस दिलेला आहे, त्याचा आपण पहिल्यांदा अभ्यास करूया. या पद्धतीने तुम्हाला एक टॅक्स इनव्हॉइस हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ह्या म्हणजे एक प्रकारचं बिल आहे ते, आणि तुमच्या लक्षात येईल की इथे सप्लायर, मग त्या सप्लायरचं नाव असतं डाव्या बाजूला, इथे त्याचा पत्ता असेल आणि इथे इनव्हॉइस नंबर असेल, म्हणजे त्या बिलाचा नंबर GST 110 म्हणा किंवा 115 म्हणा काही असेल, ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा म्हणजे हा GST इन. मग GST इन म्हणजे काय, तर मग सांगितल्याप्रमाणे की GSTचा अर्थ आपल्याला माहिती आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि हा जो IN लिहिलेला आहे, बरोबर आहे, तो म्हणजे आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे तो दुकानदार नेमका या नंबरवरनं तुम्ही हा जरी बिल कुठून घेतलेला आहे, कोणत्या दुकानातलं, ह्या सगळ्या ह्या नंबरवरनं हे कळू शकतं, ठीक आहे. मग इथे एकूण किती, तर 15 अल्फा न्यूमेरिक आहेत. इथे 15 अल्फा न्यूमेरिक आहे. हा GST नंबर हा अल्फा न्यूमेरिक आहे, म्हणजे याच्यात अंक पण आहेत आणि अक्षरं पण आहेत, असे एकूण 15 गोष्टी आहेत. 15 अंकी आहे असं म्हटलं तरी चालेल. मग त्यात पहिले जो 2 डिजिट, म्हणजे इथे 27 दिसतोय, तो म्हणजे एखाद्या राज्याचा कोड असतो. म्हणजे समजा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचा 27 हा आपल्या राज्याचा कोड नंबर आहे. म्हणजे राज्याचा कोड नंबर हा पहिले 2 अंक हे त्या ठिकाणी असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जे 5 अंक आहेत, बरोबर आहे, ते पुढचे जो दिलेला आहे तो म्हणजे 10 डिजिट, पुढचे 10 डिजिट हा त्या मालक आहे त्याचा पॅन नंबर असतो, बरोबर. आपण एकदा वेगळ्या पद्धतीने लिहून घेऊया खाली. बघा या ठिकाणी तो इनव्हॉइसमधला मी वेगळा लिहून ठेवला आहे, तुम्हाला कळायला की हा 27 काय आहे, तर 2 अंक हे राज्याचा कोड नंबर आहे, बरोबर आहे, स्टेटचा कोड नंबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथपासून इथपर्यंत हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर, 10 डिजिट हे त्याचा पॅन नंबर असणार आहे. म्हणजे जो आपल्याला बिल देतो त्याचा पॅन नंबर हा 10 डिजिट असतो. आणि तो कसा असतो 10 डिजिट, तर पॅन नंबर बघा तुम्ही आपल्या घरामध्ये पालकांचा पॅन नंबर किंवा पॅन कार्ड बघा, तुमच्या लक्षात येईल की पहिले ABCD किंवा ABCDच नाही वेगळं काहीतरी असेल, पण पहिले 5 हे अक्षर असतील, नंतर पुढचे 4 अंक असेल आणि शेवटचं अक्षर असेल, ठीक आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीचे पॅन घरातल्या भाऊ, मोठा भाऊ असेल किंवा आई बहीण मोठी किंवा वडील, या सगळ्यांचा पॅन नंबर बघायचा प्रयत्न करा, तुमच्या असं लक्षात येईल. म्हणजे हे 2 आणि हे 10 डिजिट झाले 12. आता 13 14 15 हा 1 आहे. हा 1 म्हणजे एकच रजिस्ट्रेशन आहे, हा 1 नंबर सांगतो की एकच काहीतरी रजिस्टर केलेला आहे, तो हा अंक आहे, ठीक आहे. नंतर Z हा युनिफॉर्म आहे, म्हणजे सर्वांसाठी एकच असा Z अंक दिला जातो. आणि अतिशय महत्त्वाचा हा शेवटचा अंक 5, बरोबर. हा 5 कदाचित अंक असेल किंवा अक्षर पण असेल, बरोबर आहे. आणि हा तुमची व्हॅलिडिटी ठरवतो. हा जो शेवटचा म्हणजे तुमचा जो GST त्या मालकाचं हा नंबर खरोखरच योग्य आहे का चुकीचा आहे, तो हा शेवटचा अंक ठरवतो. म्हणजे या पद्धतीने 2 इथे 10, मग 10 2 12, 13 14 15 असं 15 अंकी हा GST नंबर त्या ठिकाणी असतो. तर तुम्ही परत एकदा तुम्ही याचं व्यवस्थित पुस्तकात बघून त्याचं जसं मी इथे लिहिले 2 स्टेटचा कोड आहे असं लिहा, 10 पॅन नंबर असतो, 1 काय आहे 1 रजिस्ट्रेशन आहे, बरोबर, एक नोंदणी आहे. Z हा युनिफॉर्म आहे, सर्वांसाठी एकच नंबर असतो. आणि 5 काय आहे तर कन्फर्म व्हॅलिडिटी आहे GSTची, असं प्रत्येकाखाली सेपरेट लिहून ठेवा. मग आपण पुन्हा एकदा त्यांनी जो दिलेला आहे तो बघूया. हा जो GST बद्दलची आत्ता आपण माहिती घेतली, हा त्या सप्लायरचा नाव आणि ॲड्रेस, इनव्हॉइस नंबर, इनव्हॉइस डेट, म्हणजे त्या बिलाची तारीख असेल. इथे HSN कोड लिहिलेले आहे, म्हणजे तुम्ही ज्या वस्तू विकत घेणार त्याचा फुल फॉर्म आहे
हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमिनक्लेचर असं आहे. मग तुम्ही ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या वस्तूंसाठी एक विशिष्ट कोड असतो, बरोबर, त्याला HSN कोड म्हणतात. आणि मग त्याचं नाव पुढे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल बघा, इथे पूर्ण कॉलम किती आहेत तर 1 2 3 4 5 6, इथे 7 8 9 10 आणि 11 असे 11 कॉलम आहेत सिरियल नंबरपासून. ठीक आहे. मग तिसऱ्यामध्ये तुम्हाला त्या प्रोडक्टचं नाव, त्याचा रेट, नंतर क्वांटिटी, बरोबर आहे, म्हणजे किती घेणार आहात ते, बरोबर. आणि मग टॅक्सेबल अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय, समजा तुम्ही पेढे घेत आहात 400 किलो, 400 रुपये रेटने 500 ग्रॅम म्हणजेच काय अर्धा किलो पेढे घेतले तर 400 रुपये किलो आहेत, प्रति किलो दिले बघा इथे पर के जी. मग अर्धा किलोचे किती होते, सॉरी अर्धा किलोचे 200, 400 रुपये किलो आहे तर अर्धा किलोचे 200. ठीक आहे. नंतर चॉकलेट आहे 80 रुपये, मग एकच आपण घेतलं तर 80 रुपये. नंतर आईस्क्रीम आहे 200 रुपयाचा पॅक आहे, बरोबर आहे, आणि मग एकच पॅक घेतला आपण तर 200 रुपये. याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. समजा लोणी आहे 500 रुपये प्रति किलोग्रॅम आहे, पण पाव किलोच घेतला आपण तर पाव किलो म्हणजे याचे 4 भाग केले तर 125 रुपये येतील. ठीक आहे. मग पेढ्यांचं आपण बघितलं तर अर्धा किलो पेढे 200 रुपये, मग त्याचा CGST, बरोबर. मग GSTचा रेट 5% असेल तर CSGST 2.5%, म्हणजे 200चे 2.5% आपण काढणार, तो टॅक्स आला 5 रुपये. CGST म्हणजे केंद्राचा, सॉरी केंद्राचा आहे, मग तो 2.5% काढला, मग 200चे 2.5% काढा, ते 5 रुपये आले. आणि परत SGST स्टेटचा पण जेवढा सेंट्रलचा आहे तेवढा स्टेटचा आहे, म्हणजे त्याचे पण 2.5% काढायचे आहेत, म्हणजे परत 5 रुपयाचे. म्हणजे हे कॉलम दोन्ही आणि हे दोन्ही सारखेच असणार आहे. मग एकूण पेढ्यांबद्दल आपल्या पेढ्यांचे किती रुपये द्यायचे तर प्रत्यक्षात 200च वाटत होते, पण केंद्राला 5 रुपये देणार आहोत आपण आणि राज्याला 5 रुपये देणार आहोत, म्हणजे 5 आणि 5 10 रुपये आपण एक्स्ट्रा देणार आहोत, म्हणजे 200 अधिक 5 असे 210 रुपये देतील इथे दिसत आहे. म्हणजे जसं पेढ्यांचं आहे तसं चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, तुमचं जे लोणी आहे, बरोबर आहे, हे सगळं आणि टोटल किती तुम्हाला द्यायचं आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही टोटल देताना तुमच्या असं लक्षात येईल इकडे की एकूण आपण किती टॅक्स देणार आहोत. CGST एवढा आहे, SGST एवढा आहे, बरोबर आहे, आणि टोटल एवढी. मग तुम्ही टॅक्सेबल अमाऊंट पण लिहू शकता इथे, मग टॅक्सेबल अमाऊंट कमी येईल आणि हे दोघं मिळून एवढी टोटल येऊ शकेल. हे तुमचं टॅली करता येऊ शकेल. प्रत्यक्ष आपण एखादं गणित घेतलं की तुमच्या सहज लक्षात येईल. आपण एक इनव्हॉइस बनवणार आहोत नंतर आपल्या या अभ्यासामध्ये. मग विद्यार्थ्यांनो, याप्रमाणे जर एखाद्या दुकानदाराने आपल्याला इनव्हॉइस दिलं तर आपल्याला कळणार आहे की त्या माणसाने आपण ज्या काही ह्या वस्तू विकत घेतो आहोत त्या वस्तूंचा टॅक्स गव्हर्नमेंटला दिला आहे की नाही हे या बिलावरनं कळतं, या इनव्हॉइसवरनं कळतं. म्हणून मुलांनो, एक लक्षात ठेवा की दुकानदारांकडनं बिल घेणं हे फार आवश्यक आहे. म्हणजे बिल घेतलं याचा अर्थ त्याने सरकारला टॅक्स दिलेला आहे, म्हणजे थोडक्यात एक आपण समाजसेवाच करतो, कारण तो आपल्याकडनं टॅक्स घेणार आहे त्या वस्तूंवर, पण त्याने भरला आहे की नाही हे तुम्हाला या बिलावरनं कळणार आहे.